काँग्रेस ही विचारधारा आहे. हं. मला खूप प्रयत्न झाले नाही का, हं. आमच्याकडे हं. पण जोपर्यंत मी राजकारणात आहे तोपर्यंत थोरात साहेबाला सोडणार नाही. ही एक गोष्ट नक्की आहे. तुमच्या विरोधकांना काय सल्ला द्याल तुम्ही? विरोधकाला काय सल्ला द्यावा? जो तो त्याचं राजकारण करत असतं राजकारणात. पण एक राजकारणात आहे ना, इथिक पाहिजे, सभ्यता पाहिजे. बरोबर. का आपण टीका करावी का न करावी? आणि टीका करायची असली ना, तर त्याची सत्यता पडताळून टीका करायला पाहिजे. नैतिकता जपली पाहिजे. नैतिकता जपली पाहिजे. हं, हं. पण ती नैतिकता आता सध्याच्या राजकारणात मला जपलेली दिसत नाही. हं, हं. पण माझी सवय बी नाही. लोकांना माहिती आहे का कुणावर टीका मी करत नाही. माझ्यावर खूप टीका होतील. एक्सेप्ट आहे मला ती. एक्सेप्ट काय आहे का आता त्यांचे विचार आहे ना. बरं. हां. ती माझ्या जवळ बसतील, जवळ येतील, हं. मला विचारतील तर कळणार ना त्यांना. हं, हं. त्यांनी जवळ बसले, हं. पण ती मनापासून नाही बसले ना, तर त्यांना मी कळणार कसं? बरोबर. काँग्रेस ही विचारधारा आहे. हं. मला खूप प्रयत्न झाले नाही का, हं. आमच्याकडे हं. पण जोपर्यंत मी राजकारणात आहे तोपर्यंत थोरात साहेबाला सोडणार नाही. ही एक गोष्ट नक्की आहे. तुमच्या विरोधकांना काय सल्ला द्याल तुम्ही? विरोधकाला काय सल्ला द्यावा? जो तो त्याचं राजकारण करत असतं राजकारणात. पण एक राजकारणात आहे ना, इथिक पाहिजे, सभ्यता पाहिजे. का बरोबर. आपण टीका करावी का न करावी? आणि टीका करायची असली ना, तर त्याची सत्यता पडताळून टीका करायला पाहिजे. नैतिकता जपली पाहिजे. नैतिकता जपली पाहिजे. हं, हं. पण ती नैतिकता आता सध्याच्या राजकारणात मला जपलेली दिसत नाही. हं, हं. पण माझी सवय बी नाही. लोकांना माहिती आहे का कुणावर टीका मी करत नाही. माझ्यावर खूप टीका होतील. एक्सेप्ट आहे मला ती. एक्सेप्ट काय आहे का आता त्यांचे विचार आहे ना. बरं. हां. ती माझ्या जवळ बसतील, जवळ येतील, हं. मला विचारतील तर कळणार ना त्यांना. हं, हं. त्यांनी जवळ बसले, हं. पण ती मनापासून नाही बसले ना, तर त्यांना मी कळणार कसं? बरोबर. काँग्रेस ही विचारधारा आहे. हं. मला खूप प्रयत्न झाले नाही का,